आम्ही गगनबावडा तालुक्यातील एक शेतकरी आहे। तर जनभारती न्यास ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला या करवंदाचा कसा उपयोग करून घ्यायचा हे या जनभारती न्यास या संस्थेने दाखवून दिलं। आज ही संस्था तालुक्यामध्ये कार्य करते। या संस्थेच्या माध्यमातून ही करवंदे ही टाकाऊ आम्ही त्याच्याकडे टाकाऊ वृत्तीने पाहत होतो, ती करवंदे आज आमच्या लाख मोलाच्या किमतीची ठरलेली आहे। त्याच्यापासून करवंदाचा सरबत, करवंदाचे लोणचे, करवंदाचे जेली, करवंदाचे जॅम, आणखी कॅस असे 5-6 प्रकारचे त्याने आम्हाला धंद्याच्या किंवा आपल्या प्रापंचिक अडचणीला उपयोगी पडणाऱ्या अशा आर्थिक मदतीला हातभार लावून अगदी मोलाचं सहकार्य केलं। आणि आम्हाला रोजगार, आम्ही कोल्हापूरला रोजगारासाठी जात होतो, तो गगनबावडा तालुक्यामध्येच रोजगार उपलब्ध करून दिला। आणि त्याबद्दल आम्ही या संस्थेचं पूर्णपणे ऋणी आहे। आणि करवंद ही टाकाऊ वस्तू, आम्ही ह्या करवंदाकडे आम्ही 20-25 वर्ष झाली मी गगनबावडा तालुक्यामध्ये आम्ही इथं शेतीच करतोय। पण असं कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही एका संस्थेनं असं सांगितलं नव्हतं की बाबा करवंदाचा उपयोग होतोय आणि त्यातून पैसे मिळतील, तुमच्या रोजगाराला एक जोडधंदा होईल। परंतु आज जनभारती न्यास या संस्थेनं आम्हाला दाखवून दिलेलं आहे। आणि करवंदाचं रोजगार आमच्या इथं आम्ही संस्थेला असं सांगितलं की आम्ही आमच्या स्वतःच्या पायावरती आम्ही हा चालू आणि त्यातून पैसे मिळवू आणि रोजगार निर्मिती करू, असं सरकारला दाखवून देऊ। करवंद आता असं एक साधन झालेलं आहे की त्यातून पैसा मिळेल शक्यच होईल। पैसा हा त्यात दडलेला आहे आणि तो आम्ही शोधणार आहे त्याच्यामधून। ह्या वर्षी सुरुवातच केलेली आहे की करवंदाचा रस कसा बनतो आणि तो आम्ही गगनबावडा तालुक्यामध्ये करवंदाचा रस, अधिक जेली, जॅम असे 5-6 प्रकारचे आयटम तयार केलेले आहेत।